ह्यूमन राइट जस्टिस असोसिएशन तर्फे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांना निवेदन देण्यात आले। ह्यूमन राइट जस्टिस असोसिएशन मिरज तालुका यांच्या वतीने आज दिनांक 30 डिसेंबर रोजी सांगली व मिरज येथील शासकीय रुग्णालयांमध्ये जीवनदायी औषधांच्या तुटवड्याबाबत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांना निवेदन देण्यात आले। शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची कमतरता भासत असल्याने रुग्णांना खासगी मेडिकल दुकाने व एजंटांकडून महागडी औषधे घ्यावी लागत होती। याचा सर्वाधिक फटका गोरगरीब रुग्णांना बसत असल्याची बाब असोसिएशनने अधिष्ठात्यांच्या निदर्शनास आणून दिली। या गंभीर प्रश्नाची दखल घेत ह्यूमन राइट जस्टिस असोसिएशनने तातडीने पाठपुरावा करत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। यावर वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय रुग्णालयात सर्व आवश्यक औषधे पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात येतील व कोणत्याही रुग्णाला औषधांचा तुटवडा भासू दिला जाणार नाही, असे ठोस आश्वासन दिले। या निर्णयामुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून असोसिएशनच्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। निवेदन देताना तालुका समन्वयक रमेश भोसले, बी.आय. पाटील, सुमन वाघमारे, अफजल शेख, प्रमोद जाधव, सुभाष कदम, सुहास गव्हाणे, खताळ मेजर, सरफराज शेख, आसिफ मणियार आदी पदाधिकारी उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जे औषधाचा तुटवडा होता, अनेक पेशंटांना बाहेरची औषधं लिहून दिली जात होती, त्या संदर्भात आम्ही परवा पत्र दिल्यानंतर आज आम्हाला अपॉइंटमेंट दिली। अपॉइंटमेंट दिल्यानंतर डीन गुरवसाहेब यांना आम्ही भेटलो। गुरवसाहेबांनी आनंदाची बातमी अशी सांगितली की सर्व औषधं आमच्याकडे उपलब्ध आहेत, कुठल्याही औषधाचा तुटवडा नाही आणि इमर्जन्सी काय लागलं तर आम्ही परचेस करूनसुद्धा देऊ। होता होईल तेवढं लोकांचा जीव वाचवणं हे आमचं काम आहे आणि ते युद्ध पातळीवर करू, अशा पद्धतीने त्यांनी बोलले आणि त्या पद्धतीनं काम देखील अतिशय स्वच्छता आणि चांगल्या पद्धतीनं चालू आहे। ICUसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि ह्याचा लाभ सर्व नागरिकांना होत आहे। आणि आजच डीन साहेब म्हटले कोणाला कशी अडचण असेल तर प्रत्यक्ष मला भेटा, मी त्या अडचणीचे निवारण करेन आणि एखादा औषध मिळत नसेल तर मी परचेस करून त्या पेशंटला देईन, अशा पद्धतीनं बोलल्यामुळं अनेक नागरिकांना ह्याचा दिलासा मिळत आहे। ह्यूमन राईटच्या वतीनं जे निवेदन दिलं, निवेदनाची दखल घेऊन त्यांनी तात्काळ सर्व औषधं उपलब्ध केलेली आहेत।